महिलांना चुलीवर स्वयंपाक करून विविध श्वसनाचे आणि डोळ्याचे आजार होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कल्याणकारी योजना राबवत उज्ज्वला गॅस योजना शहर आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी सुरू केली. यामध्ये महिलांना वर्षाला 9 सिलेंडर देण्यात येत होते आणि यावर सबसिडी देखील देण्यात येत होती. मात्र मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता केंद्र सरकारने या योजनेत कपात केली असून आता महिलांना वर्षातून फक्त 4 सिलेंडर मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे उज्ज्वला गॅसधारक महिलांना मोठा धक्का बसला असून उज्ज्वला गॅस योजनेतील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. सांगा, वर्षातून फक्त 4 सिलेंडर तुम्हाला उज्ज्वलाचे मिळणार आहेत. 9 सिलेंडर देण्यात आले होते, त्याला सबसिडी होती. आता ती सबसिडी तर सोडा, फक्त 4 सिलेंडर आहेत. अहो तुम्ही कशा करता असलं केलात आम्हाला, कशा करता नाही का बरं? का तुमच्या आम्ही म्हणून लागल तो का पाठीमाग आम्हाला गॅसच द्या म्हणून आम्ही कसं बी भागू लागतो की. मग तुमची काय गरज होती आमच्या डोळ्यापर्यंत यायची, ह्याच्यापर्यंत यायची? आलो ती आलो, चांगलं झालं म्हणून तुम्हाला खुशी वाटली आम्हाला, आणि तुम्ही नंतर असलं करला. आता आम्हाला सुना बाळा आल्यात, उद्या नामनं मोडून जातील का नाही ह्यांच्या घरात गॅस नाही, चूल आहे म्हणून? आता कसं करायचं आम्ही? आमच्या मुलांना नोकऱ्या नाहीत, अशी महागाईन केला ती केला. जाऊ द्या म्हणलं, कुठं लाडकी बहीण देऊन लालूच लावायची, कुठं काय देऊन लालूच लावायची, गॅस देऊन लावायची. तुम्ही तिकडे मस्त आपलं गरीबाचे रक्त पिऊ लागलो, रक्तावर मस्त गाड्या चालू लागलो आणि आम्हाला गॅसवर बी चालू देना गेला. मग हे कसं करायचं आम्ही? पुरत नाही तो आम्हाला 4 सिलेंडर, महिन्याला 12-13 सिलेंडर लागतात. मग कसं करायचं? तुम्ही देत नाही म्हणल्यावर सगळं तुमचंच झालंय. राज बी तुमचंच, राजकारण बी तुमचंच, सगळं तुमचंच झालंय. मग आम्ही काय करायचं? माझा मुलगा बीटेक शिकलेला आहे सर, आज नोकरीला हो का नाही, ती फॉर्म भरू नोकरी लावल्या, गरिबीतून पैसे काढू फॉर्म भरलेला आहे. माझ्या मुलानं गरिबीतून शिक्षण शिकलेलं आहे. मग नोकऱ्या नाहीत त्या लेकराला, रिझल्ट आलेले सुद्धा बंद ही झाल्यात. कुणाला पैसे घालून घेतल्यात की काय की. एवढं माझ्या मुलावर आम्ही ह्याच्यात कंडिशनात आहोत. हे काही सून आम्ही लग्न केलं, आम्हाला आमच्या घरामध्ये दररोज भाडं नाही. श्रीमंत घरची मुलगी आहे, 2-2.5 लाख हुंडा दिली, मुलगाला शिकलेला नोकरी लागलेली आहे म्हणून आमच्या घरात ही झालंय. माझ्या मुलाला सुद्धा नोकरी नाही, आता ह्या कॉलेजवर करतोय. कमी सिलेंडर मिळाल्यावर करायचं काय पुढे? काय आम्हाला ती नाही, आम्हाला ती दिलंच पाहिजे सिलेंडर, तरच आहे बघा सर. सिलेंडर आम्हाला बरोबर दिलेच पाहिजे. मोदी साहेबांच्या सरकारचे 12 वर्ष पूर्ण झाले, ते उत्सव करतात तिकडे, तुम्हाला गॅस मिळत नाही. कसं काय? का बरं मिळत नाही? 12 वर्ष त्यांनी पूर्ण केले. मग त्यांचं राज्य होतं म्हणून केले, त्यांना निवडून यायचं होतं म्हणून केले. मग आता काय करायचं आम्ही? आता काय करायचं? त्यांच्या निवडणुका लढण्यासाठी त्यांनी केले, आम्ही जिंदगीभर काय करायचं आता? मग आम्हाला ठेवायचं ना तुमचं तुम्ही तसंच. मग तुम्ही लढायसाठी केला का? मग 12 वर्ष केलं तर तुम्ही लढायसाठी केला का आम्हाला? मग 12 वर्ष केलं तर तुम्ही. मग आता काय करायचं? आम्हाला ती गॅस बद्दल काहीच सांगू नका, आम्हाला ती दिलेच पाहिजे गॅस. दुसरे आज मी मान्य करू, पण गॅस दिलाच पाहिजे आम्हाला. गोरगरीबाला तुम्ही काय म्हणला की गॅस तुम्हाला देऊ, तुमचे डोळे आता म्हातारपणाला आमचे डोळे जाऊ जात का? का तर तुमची निवडणूक झाली, जाऊ जात का आता म्हातारपणाला? सुना नावनी जाऊ जात का? मग हे कसं करायचं सांगा तुम्ही? कुठून लाकडं शोधायचे, कुठून म्हातारपणाला? उद्या सुनावाळा सांभाळणं गेलं, आता बरं चुली दिसणार तुम्हाला, आता बरं डोळे दिसणार. उगा तुम्हाला देखावा करायचा होता का? ती तसलं जमणार नाही. आम्हाला गॅस दिलाच पाहिजे, कितीही गॅस लागू द्या, आम्हाला तुम्ही दिलाच पाहिजे. दुसऱ्या गोष्टी तर आम्ही काहीही करू शकत नाही, पण आम्ही अनपड बाया, आम्हाला काही जास्त बोलता येत नाही. आम्हाला गॅस दिलाच पाहिजे, किती लागेल तेवढे गॅस दिले पाहिजे. मग आम्हाला गॅस पाहिजे, आम्हाला देवच लागते. आम्हाला चुलीवर होतच नाही. आता आम्हाला गॅस पाहिजे, गॅस आम्हाला पाहिजेच. आता आमच्या लेकर रोजगार करून आम्ही शिकलो, आम्हाला गॅस पाहिजेच आता काय बी करून. 4 गॅस आम्हाला होत नाही, आम्हाला पुरत नाही. तर आम्हाला महिन्याला गॅस पाहिजे. 4 गॅस काय होते आम्हाला? आम्हाला 4 सवय लागलं होतं मी आधी चुलीवर करायचे. आम्हाला सवय नाही चुलीवर आम्ही करा, आम्हाला ती गॅस पाहिजेच काय बी करून. आम्हाला गॅस देवच लागते. नाही करत आम्ही चुलीवर. आता तुम्ही त्याला मोडो सवय, आम्हाला सवय लागेल सवय, तुम्ही चुलीवरली मोडो. आता आम्ही कसं काय करतो? आम्ही करायला सुना करतात का? आमच्या नाना उडून सुना गेल्यावर काय करा? तुमच्या घरात गॅस नाही म्हणून गेल्यावर कसं करायचं? 4 वर्षात सिलेंडर मिळणार, मग आता पुन्हा चूल लावावं लागणार का? आम्ही चूल लावणारच नाव, आम्हाला गॅसच पाहिजे, चुलीची आम्हाला गरज नाही. तुम्ही आधी सवा कशाला लावलात? नाव सांगा. पद्मिनी महादेव पलिवाड.